अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर इनके नाम के बोर्ड का उद्घाटन। परभणी में परभणी जिला धनगर समाज की ओर से राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर इनके पुतले की नियोजित जगह को लेकर यहां पर नाम का बोर्ड लगाकर उसका उद्घाटन किया गया। इस समय मारुतराव बनसोड़े, सुरेश भुमरे, विठल मामा रबदड़े के साथ बड़ी संख्या में धनगर समाज के युवक नागरिक हाजिर थे। इस समय सुनील देशमुख, अरविंद काका देशमुख, पांडुरंग लोखंडे, प्रोफेसर तुकाराम साठे, आनंद बनसोड़े, नारायण पिसाळ, अभय गुणगिर, लक्ष्मण बोबड़े, राजेश बालटकर, उसी तरह समाज बांधव बड़ी संख्या में जिले से आए हुए थे। सभी की हाजिरी में बड़े पैमाने पर उद्घाटन बोर्ड का किया गया। परभणी जिल्ह्यातील तमाम धनगर समाज बांधवच नव्हे तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व बांधवांचं स्वप्न लवकर साकार होईल। या ठिकाणी भव्य आणि दिव्य असा या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा अश्वारूढ पुतळा उभा राहतो। त्याचबरोबर या ठिकाणी शिष्यवृंदाच्या माध्यमातून सर्व सोयीनियुक्त असं या ठिकाणी भव्य स्मारक सर्व समाज बांधवांच्या सर्व समाज बांधवाच नव्हे तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्याच वतीने या ठिकाणी सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी आपण परभणी जिल्ह्याचं स्वप्न लवकरच या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांशी अतिशय चांगला याचं जसं की राजमाता चोंडी या ठिकाणी आपल्याकडे अश्वारूढ आपण तसंच मध्यप्रदेशमध्ये परभणी या ठिकाणची सुद्धा आपण या ठिकाणी बॅकग्राऊंड असं राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा या ठिकाणी पाहता क्षणी सर्व समाज बांधव इतिहासाची पुनरावृत्ती हो अशी या ठिकाणी आपण या ठिकाणी संग्रह प्रशासकीय परभणी के आरटीओ ऑफिस पर जालना के एंटी करप्शन ब्यूरो का छापा, जिसमें वरिष्ठ लिपिक के साथ एक खानगी व्यक्ति को किया हिरासत में लिए हुए गणेश दामोदर टाक, उम्र 39 साल, पद वरिष्ठ लिपिक, आरटीओ कार्यालय परभणी के साथ साथ खानगी व्यक्ति मोहम्मद मसूद मोहम्मद रशीद वाला परभणी, इन दोनों को जालना एंटी करप्शन ब्यूरो के पथक ने हिरासत में लेते हुए उन पर कार्रवाई की है। जानकारी यह है कि टूर्स एंड ट्रेवल्स के कारोबार करने वाले 4 व्हीलर गाड़ी की खरीदी करने के लिए उनको लगने वाले शॉप एक्ट लाइसेंस के साथ एआरटीयू कार्यालय से लगने वाले कच्चे परमिट के लिए तकरारदार ने आरटीयू कार्यालय में पिछले 22 फरवरी के रोज ये अर्जी दी हुई थी। उसे एक खानगी व्यक्ति ने मिलकर उसके पंचों के सामने 3000 रुपये की रिश्वत मांगी, जिसमें लोक सेवा आयोग के गणेश टाक इन्होंने तड़जोड़ करते हुए 2700 रुपये लेने की मांग की। इस मांग को लेकर आज 26 फरवरी 2024 के रोज जाल बिछाते हुए जालना के एंटी करप्शन ब्यूरो के पथक ने कच्चा परमिट देने के लिए तड़जोड़ के दरमियान दे गए पंचों के सामने 2000 रुपये की रिश्वत लेते हुए रंगे हाथ पकड़ा है। इसमें लोक सेवा आयोग के गणेश दामोदर टाक, वरिष्ठ लिपिक, आरटीयू कार्यालय परभणी, दूसरा खानगी व्यक्ति मोहम्मद मसूद मोहम्मद रशीद, इसे हिरासत में लिया गया है। इन्हें पुलिस थाना तालकलस में अपराध दाखिल किया गया है। ऐसी प्रक्रिया जारी है। एंटी करप्शन जालना के डीवाईएसपी किरण बिड़वे, इन्होंने छत्रपति संभाजी नगर औरंगाबाद यहाँ के संदीप अटोड़े, इनके मार्गदर्शन पर मुकुंद आघाव, अपर पुलिस अधीक्षक जाल बिठाए गए। इस पथक में पुलिस अमलदार शिवाजी जमधड़े, गजानन घायवट, गणेश चेके, गणेश बुजाड़े, एंटी करप्शन ब्यूरो जालना, इनके पथक ने यह कार्रवाई की है। पुरानी बीमारियों की शर्ती इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान हो तो इलाज के लिए तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 1, उघड़ा महादेव इलाका, महात्मा बसवेश्वर चौक, कारेगांव रोड, परभणी। सुबह 8 बजे से रात 10 बजे तक। संपर्क 9921691008। जल संधारण अधिकारी गढ़ ब पद के लिए 670 जगहों की भर्ती परीक्षा रद्द करते हुए नई परीक्षा ली जाए, ऐसी मांग का निवेदन आज तारीख 26 फरवरी 2024 के रोज जिला कलेक्टर को दिया गया है। दिए हुए निवेदन में कहा है कि हाल ही में हुए जल संधारण अधिकारी गढ़ ब और राजपत्रित पदों के परीक्षा अमरावती यहाँ पर परीक्षा केंद्रों पर बड़े पैमाने पर गैर प्रकार यानी गैर मामले हुए हैं। परीक्षा केंद्रों पर विभाग के निरीक्षक के तौर पर नियुक्त किए गए अधिकारियों ने ही उत्तर पत्रिका लाकर दिए हैं, ऐसा इल्जाम परीक्षार्थियों ने लगाया है। यदि उत्तर पत्रिका ही ऐसे दिए गए तो उन गरीब और महत्वाकांक्षी ईमानदार छात्राओं के साथ अन्याय है जो दिन रात पढ़ाई करते हैं। इस घटना से छात्रों में आक्रोश जताया जा रहा है। इस सभी मामले को लेकर निवेदन परभणी के जिला कलेक्टर को दिया गया है। दिए गए निवेदन पर सतीश शुक्रे, हनुमान नवले, ऋतिक उज्जवे, निशांत देशपांडे, अजिंक्य जुगटे, श्रीकांत कराळे, विशाल बोबड़े, सिद्धांत बोबड़े, अक्षय आहेर, अनिरुद्ध औरीकर आदि के हस्ताक्षर है।
महाराष्ट्र सरकार जे आपलं मृदा व जलसंधारण विभागाची एक परीक्षा पार झाली आमची, जी परीक्षा TCS या कंपनीने कंडक्ट केली होती आणि त्याच्यामध्ये एकूण 670 पदं होते, जी की ब दर्जाची. तर त्याची आमची मागणी एकच अशी होती की जी आमची एक्झाम झालेली आहे तर आमची एक्झाम जे TCSचे आयॉन सेंटर आहेत त्या सेंटरवरती घेण्यात यावी. आता आमची जी एक्झाम झाली तर आमची जी एक्झाम होती तर आमची एक्झाम असे तुडक्या फडक्या जे सेंटर असतात, म्हणजे लोकांचे तिथं घरं आहेत आणि घराच्या वरती एक्झाम सेंटर, म्हणजे छोटे मोठे जे MSCITचे सेंटर असतात ना, तर त्या ठिकाणी आमची एक्झाम घेण्यात आली. आणि आमची प्रमुख मागणी हीच आहे की जी आज एक्झाम झालेली आहे आमची 20 आणि 21 तारखेला जी झालेली आहे, ज्याच्यामध्ये जे गैरप्रकार झाला अमरावतीमध्ये, एका विद्यार्थ्याला एका अधिकाऱ्यानं स्वतः म्हणजे त्यांना असे आन्सर आणून दिलेले आहेत. ही पूर्ण म्हणजे अशी लाज वाटायसारखी अशी गोष्ट आहे. तर आमची मागणी हीच आहे की जी आमची एक्झाम झालेली WCDची ती एक्झाम कॅन्सल करण्यात यावी आणि परत ती एक्झाम घेण्यात यावी आणि ती एक्झाम घेतल्याच्यानंतर ती एक्झाम पूर्ण पारदर्शक पद्धतीने व्हावी आणि ती एक्झाम TCS कंपनीचे जे काही आयॉन डिजिटल जे आहेत सेंटर त्या सेंटरवरतीच घेण्यात यावी. असे छोटे मोठे जे काही सेंटर आहेत घरामध्ये जे काही छोटे मोठे त्या सेंटरवर आमची एक्झाम घेण्यात यावी नाही, हीच आमची प्रमुख मागणी आहे. आणि आमची विनंती आहे प्रशासनाला की प्रशासन आमची विनंती मान्य करेल. आमचे जे विद्यार्थी आहेत जे अहोरात्र दिवस रात्र असे जे लॅबमध्ये बसलेले असतात, म्हणजे एक वेळचं जेवणही कमी करतात आणि अभ्यास करतात, तर त्यांच्यावर होणारा जे अन्याय अत्याचार आहे तर ते अन्याय अत्याचार थांबल, हीच आमची प्रशासनाला मागणी आहे. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास, बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास. हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे. हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे. पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए. चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने. एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी. 8421522947, 8669131304. मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक. रासपा की ओर से निर्धार सम्मेलन का आयोजन किया गया है. इस आयोजन के लिए आज जायजा बैठक ली गई, जिसमें महाराष्ट्र प्रदेश सम्माननीय प्रदेश अध्यक्ष काशीनाथ रेवते, उसी तरह मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर, मराठवाड़ा के उपाध्यक्ष ज्ञानोबाजी ताटे, मराठवाड़ा प्रमुख प्रोफेसर विष्णु गोरे सर, लोकसभा के निरीक्षक जिले के जिला अध्यक्ष बाला साहेब दुकाने, मराठवाड़ा उपाध्यक्ष ज्ञानोबा ताटे, राष्ट्रीय संगठक गोविंद राम जी सुरनर, बीड़ जिले के कपिल गाड़ेकर, परभनी जिले के युवक के अध्यक्ष, मराठवाड़ा के सचिव विलास जी गाड़वे, अशोक जी हाके, पंडितराव जी प्रभाकर इंगळे, पाथरी के तहसील अध्यक्ष रामभाऊ हिंगे, मानवत तहसील अध्यक्ष डॉक्टर लिंबाजी बनगर, मानवत तालुका उपाध्यक्ष भगवानराव निळे आदि इस समय बड़ी संख्या में पदाधिकारी हाजिर थे. ही तारीख आम्ही काल बैठक झाली. बैठकीमध्ये आम्ही ठरवलं आहे की 10 मार्च 5 मार्च ते 10 मार्च या दरम्यान आम्ही मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. त्यासाठी आम्ही इथलची तयारी पण झालेली आहे. आमची फक्त तारीख आमची डिक्लेअर करायची. आज राष्ट्रीय समाज पक्ष परभणी लोकसभा या ठिकाणी विजय निर्धार मेळाव्याच्या नियोजनाच्या बैठकीनिमित्त आज या ठिकाणी आमची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब हे परभणी लोकसभेतून उमेदवार म्हणून स्वतः उभे राहणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची या ठिकाणी जाहीर सभेचं नियोजन आज करण्यात आलं. आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा सुरुवातीपासूनच सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यांच्या बळावरती चालणारा पक्ष आहे. त्याच्यामुळं या आज बैठकीमध्ये असं ठरलं की सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या स्वतःच्या पदरच्या खर्चाने स्वखर्चाने हा मेळावा अतिशय मोठ्या जनसंख्येनं यशस्वी करायचा आणि येणाऱ्या परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब यांना प्रचंड मताधिक्यानं परभणी लोकसभा मतदारसंघातून विजयी करून संसदेमध्ये पाठवायचं.
देसी जड़ी बूटियों से इलाज का एकमात्र केंद्र हकीम मौलाना उबैदुर रहमानी मिसबाही इनका नूरी शिफा खाना। हर स्टेज का कैंसर, किडनी की खराबी, लीवर की खराबी, हर तरह का शुगर, बालों की हर तरह की समस्या, पीत व किडनी की पथरी, बवासीर, हर्निया, अपेंडिक्स, बीपी की कमी व ज्यादती, पीलिया, हर तरह का चर्म रोग, हर तरह का पेट रोग, सफेद दाग, साटिका, यूरिक एसिड, हार्ट, डिप्रेशन, अल्सर, नाक, कान, गले की बीमारी, आँख की हर तरह की समस्या, टॉन्सिल, हर तरह का न्यूरो रोग, मिर्गी खून की कमी, हर तरह का ट्यूमर आदि का इलाज सफलतापूर्वक किया जाता है। पता बलरामपुर चौराहा से चौक रोड, बैरागी कॉलोनी, तुलसीपुर, जनपद बलरामपुर, यूपी। तुलसीपुर में मिलने का समय सुबह 11 बजे से 6 बजे तक हर माह की 1 तारीख से 20 तारीख तक रहेगा। परभणी में मिलने का समय सुबह 10 बजे से रात 10 बजे तक हर महीने के आखिरी हफ्ता 23 तारीख से 30 तारीख तक रहेगा। परभणी का पता दरगाह रोड, आजम चौक से आगे, तवक्कल मेडिकल के करीब, परभणी, महाराष्ट्र। अधिक जानकारी के लिए मोबाइल पर संपर्क करें। मोबाइल नंबर 9793041936 9175546259। परभणी शहर के जिंतूर रोड स्थित न्यूटन विद्यालय में वहां के मैदान पर भटकिया विमुक्त ओबीसी की यलगार महासभा का आयोजन तारीख 26 फरवरी 2024 के शाम 4 बजे के दरमियान आयोजित किया गया। इस सभा को लाखों की संख्या में समाज बांधव इस समय जमा होते हुए नजर आए। इस कार्यक्रम के स्वागत अध्यक्ष आयोजक इंजीनियर सुरेश फड़ ये रहते हुए इस यलगार महासभा को महाराष्ट्र के ओबीसी के राष्ट्रीय नेता, वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाला साहब आम्बेडकर ये रहते हुए उपस्थिति में इस समय प्रकाश अन्ना शेंडके, टीपी मुंडे, किसान चौहान, कल्याण दळे, प्रोफेसर लक्ष्मण हाके, कल्याण आखाड़े, संदेश चौहान, डॉक्टर बीडी चौहान, प्रोफेसर विष्णु जादव आदि हाजिर थे। इस सम्मेलन में हजारों की संख्या में ओबीसी और वंचित के पदाधिकारी और उनको चाहने वाले नजर आए। यलगार महासभा को कामयाब बनाने के लिए विश्वनाथ थोरे, हरिहर वंजे, डॉक्टर धर्मराज चौहान, नागोराव पांचाळ, विशाल बुधवंत, डॉक्टर सुनील जाधव, श्रीहरी भुजबळ, अनिल गोरे, संजय दराडे, प्रमोद कुटे, मनोहर वाकळे, सुमित जाधव, सचिन गंगाखेडकर, रंजित मकरन, सुनील चक्रपल्ली, संदीप खाड़े, संतोष राठौड़, साधना राठौड़, प्रमोद कुटे, महिला जिला अध्यक्षा सुनीता साळवे आदि ने मेहनत की। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर रात्रंदिवस फिरून आपल्या हक्कासाठी व न्यायासाठी आपल्यासाठी झगडत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं की जा घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला उद्याची शासनकर्ती जमात बनायची आहे। आता ती वेळ आली आहे बंधूंनो। ओबीसी समाजासाठी लढणारा एक ढाण्या वाघ म्हणजे श्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब रात्रंदिवस ओबीसी समाजासाठी फिरत आहेत। आम्ही सर्व ओबीसी लोकांनी त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो, ते येतो म्हणले होते, परंतु त्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत। तरी पण बंधून आपण निराश न होता नामदार भुजबळ साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण काम करायला हरकत नाही। साहेब त्यांना चांगल्या पद्धतीचा मर्यादेचा असून आणला इथे, बैलाचा असून नाही, कुणाचा मर्यादेचा, त्याच्यासोबत मर्यादेचा गाडा पण आहे। ज्याच्या विरोधात जाईल त्याला 5 मिनिटं बोलायचं वेळ दिलेला आहे। खरं तर मला 3 तुझ्या पण साहेबामुळं 5 जण काय करेल कोणाला त्याला जेलवर बसता येतं आणि परभणीमध्ये भाषण करता येतं। घोषणा देतो मी म्हणे बहुजन एकजुटीचा तुम्हाला जर विजय असेल, त्याचं लग्न झालं तर वंचित एकजुटीचा अम्मा ಏನ್ झालं माकडे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर रात्रंदिवस फिरून आपल्या हक्कासाठी व न्यायासाठी आपल्यासाठी झगडत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं की जा घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला उद्याची शासनकर्ती जमात बनायची आहे। आता ती वेळ आली आहे बंधूंनो। ओबीसी समाजासाठी लढणारा एक ढाण्या वाघ म्हणजे श्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब रात्रंदिवस ओबीसी समाजासाठी फिरत आहेत। आम्ही सर्व ओबीसी लोकांनी त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो, ते येतो म्हणले होते, परंतु त्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत। तरी पण बंधूंनो आपण निराश नव्हता नामदार भुजबळ साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण काम करायला हरकत नाही।
साहेब, आमचे वंजारी समाजाचे दैवत वक्तव्य ऐकलं. माझं त्यानं सल्ला आहे. माझा सल्ला आहे त्यांना की त्यांनी असं म्हटलं की आम्हाला बीजेपीला धडा शिकवायचा. मी त्यांना असं म्हणतोय की या बीजेपी बरोबरच हा जो निजामी मराठा आहे त्यालाही आपण धडा शिकवायचा हे लक्षात घ्या. कारण आजच्या गरीब मराठ्याची अवस्था ही जर कोणी केली असेल तर प्रकाश बापू शेंगे यांनी म्हटलं की त्याचे कारखाने, सहकारी कारखाने उभे राहिले, दूध संस्था उभ्या राहिल्या. शिवाजी महाराजांनी जसं एक नवं राज्य उपस्थित केलं आणि बलाढ्य मोगलांच्या विरोधात सुद्धा ते टिकलं, त्याचं कारण की आलुटेदार बलुटेदार हा सैन्यामध्ये नसेल तरी तो सैन्यासारखा काम करत होता हे आपण असावं लक्षात. आता धर्म धोक्यामध्ये कधी येतो की ज्यावेळेस आपण सोडायला तयार होतो. किती जण आपला धर्म सोडायला तयार आहेत त्यांनी हात वरती, लाजायचं नाही, हात वरती करा. एकच आहे की जो धर्म सोडायला तयार आहे. आता आपण सगळेजण वाघ वडिलांचा धर्म पाळणार असू आणि तो अंमल करणार असू, तो धोक्यात कसा आला मला एक सांगा. तो धोक्यात आला कसा? हे जे भारतीय जनता पक्षाचं धोंड धतुर चाललेलं आहे, भारतीय जनता पक्षाचं जे धोंड धतुर चाललेलं आहे, RSSचं असणारं जे धोंड धतुर चाललेलं आहे ते तुम्हाला फसवण्याचं धोंड धतुर आहे लक्षात. जरांगे पाटील यांचं असणारं एक वक्तव्य ऐकलं. माझं त्यानं सल्ला आहे. माझा सल्ला आहे त्यांना की त्यांनी असं म्हटलं की आम्हाला बीजेपीला धडा शिकवायचा. मी त्यांना असं म्हणतोय की या बीजेपी बरोबरच हा जो निजामी मराठा आहे त्यालाही आपण धडा शिकवायचा हे लक्षात घ्या. गरीब मराठ्याची अवस्था ही जर कोणी केली असेल तर प्रकाश बापू शेंगे यांनी म्हटलं की त्याचे कारखाने, सहकारी कारखाने उभे राहिले, दूध DCC बँका उभ्या राहिल्या. यांनी या गरीब मराठ्याला या संस्थेमध्ये पायी ठेवू दिला नाही अशी असणारी गोष्ट. आम्ही राम मंदिर बांधलं, ते उद्घाटन केलं. उद्घाटन केलं त्याच्याबद्दल हरकत नाही, पण ते शंकराचार्याला का डावललं एवढं सांगा ना. तुम्ही धार्मिक आहात असं म्हणता ना. मग शंकराचार्याचा सल्ला का मागला? शंकराचार्याने असं म्हटलं का की आम्ही उद्घाटन करत नाही? ते तर म्हटलं आम्ही आनंदाने उद्घाटन करतो. पण त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असणारा विनंती केली की हा महिना मध्ये शुभ दिवस नाही आहे,
त्याच्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये आपण या महिन्यामध्ये शुभ दिवस नाही आहे, पुढच्या महिन्यामध्ये आपण असणार आहोत. पण हे की नाही, आताची असणारी सत्ता जी आहे, आत्ताची असणारी सत्ता जी आहे ती ओबीसी आणि भटका आणि आदिवासी इथला असणारा दलित जो आहे यांनी मिळून आपली ही सत्ता बसवली पाहिजे हे लक्षात. मी मुसलमानांना आवाहन करणार आहे, ही जी नवीन बस होते याच्यामध्ये तुम्हाला बसायचं असेल, ही जी नवीन सत्तेची बस होते त्याच्यामध्ये तुम्हाला बसायचं असेल तर ओबीसीच्या संमेलनाला उपस्थित राहणं पहिल्यांदा शिका. त्यांनी सत्ता कोणाची हस्तगत केली? सवर्णांची हस्तगत केली, सवर्णांची सत्ता हस्तगत केली आणि मग ज्याची सत्ता गेली आणि ज्यांनी घेतली याच्यामधलं भांडण आपण समजू शकतो, यांच्यामधलं भांडण आपण समजू शकतो. त्यांचं सत्तेचं भांडण आहे आणि आज या सवर्णांची सत्ता कायम राहून या सवर्णांची असणारी सत्ता कायम राहावी याच्यासाठी त्यांनी पुन्हा नव्यानं भांडण या ठिकाणी सुरुवात, नव्यानं भांडण काय सुरुवात केलं की तो मुसलमान आहे आणि आपण हिंदू आहे, तो मुसलमान आहे आणि आपण हिंदू आहोत, हे भांडण त्या ठिकाणी सुरुवात. आणि मुसलमान सत्तेवरती आला नाही पाहिजे म्हणून तुम्ही मलाच सत्तेवरती बसवा अशी असणारी परिस्थिती. आम्ही सत्तेवरती बसू, तुम्ही आम्हाला सत्ते मताच्या रूपाने बसा. आता भूमिका आपली बदलली पाहिजे आणि ती म्हणजे मीच सत्तेवरती बसेल. आता धर्म धोक्यामध्ये कधी येतो की ज्यावेळेस आपण सोडायला तयार आहे. किती जण आपला धर्म सोडायला तयार आहेत त्यांनी हात वरती करा, लाजायचं नाही, हात वरती करा. एकच आहे की जो धर्म सोडायला तयार आहे. आता आपण सगळेजण वाघ वडिलांचा धर्म पाळणार असू आणि तो अंमल करणार असू, तो धोक्यात कसा आला मला एक सांगा. तो धोक्यात आला कसा? हे जे भारतीय जनता पक्षाचं धोंड धतुरं चाललेलं आहे, भारतीय जनता पक्षाचं जे धोंड धतुरं चाललेलं आहे, RSSचं असताना जे धोंड धतुरं चाललेलं आहे ते तुम्हाला फसवण्याचं धोंड धतुरं आहे, लक्षात घ्या. RSS बीजेपीचा असणारा जो धर्म आहे तो तुमचाही धर्म आहे, आपलाही धर्म आहे. हे जर असेल तर मग ओबीसीच्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप का नाही? ती दडवू नका एवढीच माझी असताना आपल्याला सांगा. त्याला इथल्या असणाऱ्या निजामी मराठी अण्णाराव पाटील आरक्षण रद्द करा म्हणून चळवळ सुरुवात. अण्णारावना आम्ही भेटलो, अण्णाराव एक मागणी काय ते म्हटले त्याच्याशिवाय मी समझोता करू शकत नाही. ते म्हटले म्हणजे आरक्षण रद्द होणार नाही याची मला माहिती आहे, पण त्याचं आंदोलन मी उभं केलं तर माझ्याशी बोलायला तरी येते.
मी असं म्हटलं की गरीब मराठ्याला आंदोलनाला आरक्षण द्या, तर मला कोण कुत्रही विचारायला येणार नाही, कोण कुत्रही विचारायला येणार नाही. आणि म्हणून ते आंदोलन बसलं गेलं. त्याच्यात शशिकांत पवार मराठा महासंघ त्यांनी काढला. गरीब मराठ्यांचे प्रश्न त्यांनी बेटीवर राखण्याचा प्रश्न केला, तोही संपला, पचवलं. त्याच्यानंतर असणारा खेडेकरापर्यंत आपण बघितलं तर त्यालाही पचवलेलं आहे. तुम्हाला ह्या व्यवस्थेमध्ये पचवू देऊ नका एवढंच फक्त असणारा आपण पहा. आज मित्रो, ओबीसीना खऱ्या अर्थाने सत्ता हस्तगत करणं हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे, लक्षात. आणि या सत्ता हस्तगत करायची असतील तर दोन गोष्टी करणं महत्वाचं आहे. मैं अभी फिलहाल सभा में हूँ, मैं लगा मी एक अत्यंत यांनी या गरीब मराठ्याला या संस्थेमध्ये पायी ठेवू दिला नाही अशी असताना परिस्थिती. त्या संस्थेमध्ये भागीदार सुद्धा करून घेतला नाही अशी असताना परिस्थिती. आणि म्हणून माझं जरांगे पाटील यांना असताना विनंती आहे, सल्ला आहे की फडणवीसांबरोबर बीजेपी बरोबर हिशेब करायचा असेल तर या निजामी मराठ्यांचा जोपर्यंत तुम्ही हिशेब करणार नाही तोपर्यंत गरीब मराठ्याला न्याय देऊ शकणार नाही हे आपण लक्षात. जे शिवाजी महाराजांनी केलं त्यांनी मावळा राहत अशी 17-18 पकड जातीच्या मावळ्यानं त्यांनी असताना हाताशी आणि 17-18 पकड जातीच्या मावळ्यानं हाताशी धरून शिवाजीने स्वतःचा असताना राज्य प्रस्थापित केलं. राज्य प्रस्थापित केलं. जरांगे पाटील, माझा आपल्याला असणारा सल्ला आहे की मराठा समाजाचा आरक्षणासाठी हा ओबीसी सुद्धा लढायला तयार आहे, पण त्याची अट तुम्ही असणारा मान्य केली पाहिजे. त्याची अट काय आहे? त्याची अट आहे की माझं ताट माझ्याकडे राहू द्या आणि आपण वेगळं ताट करू की ज्याच्यामध्ये गरीब मराठ्याला आपण असणारा आरक्षण. इतिहासामध्ये फार जणांना संधी येत नाही. इतिहासामध्ये फार जणांना संधी येत नाही. फार थोड्याच माणसाच्या वाटेला ती असणारी संधी येते. आज 6 महिन्यापूर्वी जरांगे पाटील कोण होते कोणालाच माहित नव्हतं. सामान्यातला सामान्य व्यक्ती. पण आज शरद पवारांचा बाप झाला अशी असणारी परिस्थिती. इतिहासामध्ये नाव कोरण्याची असणारी संधी त्या ठिकाणी आहे. एक नवा इतिहास घडवण्याची असणारी संधी आहे. शिवाजी महाराजांनी जसं एक नवं राज्य उपस्थित केलं आणि बलाढ्य मोगलांच्या विरोधात सुद्धा ते टिकलं. याचं कारण की आलुतेदार बलुतेदार हा हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रहे हैं, इसके लिए लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें, सब्सक्राइब करना ना भूलें. हाँ, हमने आपको जिस तरह से हमारे व्यूअर्स को और हमारे देखने वालों को हम जो बात बता रहे हैं कि भाई आप हमें लाइक और आपके कमेंट्स भेजना ज़रूरी है ताकि हम बेहतर से बेहतर आपको जो है तो हमारे न्यूज़ आपके सामने प्रकाशित कर सकें. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.